नमस्कार. देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून वेगवेगळी 14 रत्ने प्राप्त झाली आणि त्यात अमृतही मिळाले. हे अमृत देवांना मिळाले आणि त्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले. ही कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. पृथ्वीवर माणसाला हे अमृत मिळणे शक्य नाही. म्हणून अमृताप्रमाणे काम करणारे 5 पदार्थ एकत्र केल्याने पंचामृत तयार होते, जे रोज घेणे शरीरासाठी उत्तम आहे. जे सर्वोत्तम ते आपण देवाला अर्पण करतो. म्हणूनच पंचामृताला सर्व पूजेत मान आहे. हे पंचामृत कसे तयार करावे तर 1 चमचा खडी साखर बारीक करून, 1 चमचा मध, 2 चमचे तूप. लक्षात घ्या, तूप आणि मध समप्रमाणात घेऊ नये. त्यानंतर 1 चमचा दही आणि 5 चमचे दूध. आता हे घेण्याचे प्रमाण किती असावे तर लहान मुलांनी अर्ध्या मात्रेत घ्यावे. म्हणजे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मोठ्यांनी घ्यायला हरकत नाही, शिवाय गर्भवती महिलांनी सुद्धा याच प्रमाणात घेण्यास हरकत नाही. लहान मुलांनी मात्र अर्ध्या मात्रेत घ्यावे. आता हे केव्हा घ्यावे तर पंचामृत दिवसभरात केव्हाही घेण्यास हरकत नाही, परंतु सकाळी उपाशी पोटी घेतल्यास उत्तम. मात्र संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घ्यावे. पंचामृताचे फायदे काय काय आहेत तर शरीराचे पोषण करते, हे पित्तशामक आहे, प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे आरोग्य सुधारते, पचनशक्ती सुधारते, मानसिक शांतता पुरवते, गर्भवती महिलांमध्ये बाळाचे उत्तम पोषण करते, तसेच बुद्धीच्या वाढीकरिता देखील उत्तम आहे. तर हे पंचामृत आवश्यकतेनुसार दररोज आपल्या आहारामध्ये याचा आपण समावेश करू शकतो. मधुमेह असताना साखरेचे प्रमाण कमी केल्यास हरकत नाही. चला तर आजपासून आपण पंचामृत घ्यायला सुरुवात करू शकतो. नैवेद्यासाठी केलेले असेलच. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पंचामृत घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.